देखील आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकं संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आता सुनील नाठे यांना आमंत्रित करण्यात आले. संघातील प्रमुख गोलंदाज आणि त्यांचा वापर इथे होणार आहे. सुनील नाठे विरुद्ध संदेश आव्हाड हे द्वंद्व पाहायला मजा येईल. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. सुनील नाठेच्या विरुद्ध संदेश आव्हाड, बेस्ट वर्सेस बेस्ट. धावफलकावर 18, एक फलंदाज बाद आहे. 2 ओव्हर संपल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आहे. सायंकाळचं हे सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये एक महत्वपूर्ण लढाई सुरू आहे. थोडासा रनअप मध्ये बिघाड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज कुंदेवाडी लायन्सचे चाहते उपस्थित आहे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे आलेत. यावेळेस थोडस गंमत आणि मैदानावरती थोडंसं आपण जर पाहिलं तर डोळ्यामध्ये संदेश आव्हाड यांच्या काहीतरी कचरा वगैरे गेला असेल आणि इथे देखील डेड बॉल येताना पाहायला मिळतो. चांगला बॉल, भन्नाट वेगात, प्रचंड वेग बघायला मिळाला या चेंडूवर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18, एक फलंदाज बाद. सुनील नाटेचं हे षटक फार महत्वपूर्ण राहणार. अर्थात या मॅच मध्ये सुनील नाटेची 2 षटकं महत्वाची ठरतील. सुरुवात चांगली, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका, मिस टाइम आहे, परंतु झेल देखील ड्रॉप. कॅच सुटलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळतील. पकडो कॅचेस जीतो मॅचेस हे समीकरण आपण सातत्यानं बघत आलो. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, हा अद्भुत खेळ आहे. आणि इथे तुम्ही जर चांगले क्षेत्ररक्षण करत असाल तर तुमचा संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये असतो. आणि खराब क्षेत्ररक्षण जर तुम्ही करत असाल तर संघ थोडासा बॅकफूट वरती देखील जातो. यावेळेस एक जीवदान मिळाले संदेश आव्हाड यांना. स्ट्रायकर एंडकडे समीर सय्यद. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वाऱ्याच्या वेगामध्ये पोहोचलेत. एक लेग बाईसची धाव आली आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. सुनील तयार आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा जरूर पूर्ण होतील. आपण या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार सातत्यानं केलाय की मोठं मैदान आहे, गोलाकार मैदान आहे. गॅप मध्ये जर चेंडू गेला तर नक्कीच तिथे तुम्ही 2 धावा घेऊ शकतात. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावा झाल्यात 22. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुनील नाठे यांच्या माध्यमातून सुरू आहे. संदेश आव्हाड आता स्ट्रायकर यांकडे ज्यांना एक जीवदान मिळालेलं आहे. या अगोदर एक झेल त्यांचा निसटला होता. त्या झेलाचा उपद्रव काय असेल ते येणारी वेळ नक्कीच सांगून जाणार आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. स्वतः सुनील चेंडूच्या खाली आहेत आणि याही वेळेस कॅच ड्रॉप. अजून एक जीवदान मिळालं. नशिबाची साथ आज जर पाहिलं तर संदेश आव्हाड यांच्या सोबत दुसरा झेल त्यांचा इथे निसटलाय. दुसरं जीवदान, दुसरी लाईफ लाईन त्यांना मिळाली. ज्या वेळेस क्रिकेटमध्ये फलंदाजाची झेल सुटतात त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळतात मैदानामध्ये आणि ते 2 झेल सुटलेत पहा. आणि याचा परिणाम काय होईल, याचा उपद्रव काय होईल ते येणारी वेळ नक्कीच सांगेल. धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावर 23 धावा पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट करायचा आहे, संपर्क नाही. प्लेड अँड मिस. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. ओव्हरचा खेळ देखील संपेल. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 1 बाद 23 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 23. गोलंदाजी करण्यासाठी संदीप नाठे यांना आमंत्रित करण्यात आलंय. एक यशस्वी गोलंदाज त्यांना पुन्हा एकदा निमंत्रण देण्यात आलंय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. संदेश आव्हाड यांच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार झेल सुटला आणि त्यानंतरचा हा षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आमच्या कॅमेरामॅनने देखील ट्राय केलं झेल पकडण्याचं, परंतु त्यांच्यापासून देखील थोडंसं चेंडू दूर राहिला. एक बाद 29 धावा धावफलकावर संदीप नाठे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं या भव्य षटकाराने. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू लाडवतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली. वा, जबरदस्त. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. 2 फलंदाजांचा समन्वय खूप चांगला राहिला आणि रिटर्न देखील चांगला होता. थ्रो खूप चांगला केला, परंतु 2 धावा तिथे रोखू शकणार नाहीये. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 31. एक फलंदाज बाद. संदीप नाठे गोलंदाजी करण्यासाठी. समोर जर पाहिलं संदेश आव्हाड समोर खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. शेड्यूल अडवलंय. 1च धाव माफ करा तिथे पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या झाली 32 धावा. 1/32 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. विकेट मिळवाव्या लागतील इथे जर रॉयल चॅलेंजर्स वर्जेरे संघाला रोखायचं आहे. एक चांगली गोलंदाजी करणे इथे फार गरजेचं राहील. 32 धावा धावफलकावर झाल्यात. एक बाद असताना लॉफ्ट करायचा आहे. संपर्क नाही. प्लेड अँड मिस. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर एक पारितोषिक आलेलं आहे शरदजी घुगे यांच्या माध्यमातून. समीर सय्यद यांनी लागोपाठचे 2 षटकार जर खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना देखील आहे. आणि संदेश आव्हाड यांनी जर 2 षटकार खेळले लागोपाठ तर त्यांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शरद घुगे यांच्या वतीने पारितोषिक आहे. आणि सुनील नाटे गोलंदाजी करण्यासाठी आले. त्यांनी देखील 2 विकेट घेतल्या. त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक शरद घुगे यांच्या वतीने असेल. लॉफ्ट केला. यावेळेस समोर बॉलला उडवलंय. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. ओव्हर द बॉलर हेड. एक सुंदर फटका. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. समीर सय्यद यांच्या बॅटमधून देखील एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली. धावफलकावर 36 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एक बाद असताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई दिसते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं तर थोड्याशा त्रुटी आढळत आहेत कुंदेवाडी लायन्स संघाच्या, परंतु यातून मार्ग काढावा लागेल. इथून पुढे चुका सुधाराव्या लागतील. कारण क्रिकेटची मॅच, क्रिकेटच्या सामन्यामध्ये 2 डाव असतात. एका डावामध्ये रिझल्ट लागत नाही. 2 डाव ज्या वेळेस होतात त्यानंतर क्रिकेटच्या मॅचचा रिझल्ट. आणि दोन्ही संघांना समसमान संधी असते क्रिकेटमध्ये. 1/36 अशी धावसंख्या. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची नोंद होईल. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 1/36. 36. यस, ड्रिंक्स ब्रेक इथे घेण्यात येईल. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर.
एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेमध्ये ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे, पाणी सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे, सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंकसाठी ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे NV फार्मा माळेगाव MIDC. आणि मेन स्पॉन्सर आहेत सिन्नर एंटरप्राइजेस, आपल्या सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे मेंबर सन्माननीय रतनजी पडवळ साहेब. आणि जी प्रोडक्ट आहे किसान ॲक्वा, त्यांच्या माध्यमातून आपल्याला याचं सौजन्य मिळालंय, त्यांचे देखील विशेष आभार. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 1 बाद 36 धावा धावफलकावर देत. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 5 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. अनंत देखे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अनंत देखे गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंडकडे संदेश आव्हाड. ओहो, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. हा फटका खेळल्यानंतर स्वतःवर नाराज आहेत, कारण त्यांच्या रडार मधला बॉल होता, त्यांच्या स्लॉट मधला बॉल होता. संपर्क झालेला नाहीये, प्लेड अँड मिस. बॅट स्विंग एकदम जोरदार आपल्याला बघायला मिळाली होती. बॅटर वेगात फिरली परंतु संपर्क झालेला नाहीये. अनंत देखे चांगली सुरुवात करतायत. त्यावेळेस कव्हरला बॉलला खेळलंय. इथे अजून एक संधी निर्माण झाली आहे आणि तिसरा झेल सुटलाय. संदेश आव्हाड यांचा तिसरा झेल सुटलाय. धावबादची संधी आणि इथे समीर सय्यद यांना माघारी जावं लागतं. विकेटचं बदल. कधी कधी चुकलेली ट्रेन बरोबर रुळावर येते आणि झेल जरी सुटला असला परंतु इथे विकेट मिळाली ती समीर सय्यदची मिळाली. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धावबादच्या स्वरूपामध्ये समीर सय्यद यांना माघारी जावं लागलेलं आहे. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला माघारी जावं लागलं. अर्थात इंटरेस्टेड होते समीर सय्यद धाव घेण्यामध्ये, परंतु विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव सानप यांना आपण मैदानावरती पाहू शकता. एक प्रतिभावंत, एक नामवंत, एक प्रख्यात, एक सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा आतापर्यंत बनवल्यात. ओव्हर नंबर 5 सुरू आहे अनंत देखे यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा अनंत दिघे समोर गौरव सानप. फुल टॉस बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतो. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. फुल टॉस बॉल होता खरं तर. आणि तिथे आपण जर बघितलं ना तर मैदानामध्ये हा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या एकीने पुढे जाईल. 38 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. संदेश आव्हाड 3 जीवदाने मिळाली आहेत. 25 धावेवरती नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नशिबाची साथ आहे त्यांच्यासोबत. 2 बाद 38. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला होता. संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू देखील डॉट येत असताना आपण चर्चा करत होतो की दोन्ही संघांना समसमान संधी क्रिकेटमध्ये असते.
तेच मैदान दोन्ही संघांना असतं. तेवढ्याच लांबीचे षटकार चौकार त्या दोन्ही संघांना असतात. दोन्ही संघांना त्याच कंपनीचा बॉल दिला जातो. दोन्ही संघांना तीच खेळपट्टी असते. त्यामुळे समसमान संधी दोन्ही संघांना असते क्रिकेटमध्ये. ज्यांचा खेळ चांगला होईल तो संघ विजयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळतो. 2 बाद 38 अशी धावसंख्या धावफलकावर अनंत दिखे यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात. शॉर्ट बॉलचा वापर आहे, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि यावेळेस मिळणार नाही जीवदान. संदेश आव्हाड यांना माघारी जावं लागतंय. फलंदाज संदेश आव्हाड यांची बिग विकेट मिळते. बॅटर आउट. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील करण्यात आला होता. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेसचा पुल अनसक्सेसफुल ठरला आणि अगदी शतरक्षकाच्या हातामध्ये मिड विकेटला शतरक्षकाने कुठलीही चूक केली नाही आणि संदेश आव्हाड माघारी जाताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज सागर शेवले मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अनंत दिघे तयार होतील. यावेळेचा बॉल हवेत आहे. काही काळ हवेत जरूर होता, परंतु नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे गौरवचा नकार आहे, कारण आता 3 विकेट गेल्या, तिथून पुढे रिस्क नको. अगदी तोच प्रयत्न इथे असेल आणि धावबादच्या स्वरूपामध्ये जर एखादी विकेट आपण गमावत असू तर नक्कीच संघ थोडासा बॅकवरती जाईल. हाच प्रयत्न गौरव सानपचा देखील राहील. 5 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 बोला. बॅटिंग पॉवर प्ले देखील इथे घेण्यात आलं. एका बाजूला फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सागर चेवले यांना, मॅन फ्रॉम जायगाव. दुसऱ्या बाजूला गौरव सानप यांना आपण बघतोय, मॅन फ्रॉम जामगाव. एक खेळाडू जामगावचा आहे तर एक खेळाडू जायगावचा आहे मैदानामध्ये. परंतु एक खेळाडू असा आहे ज्याने गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज मिळवली आहे. मालिकावीराचा खिताब 2023 मध्ये ज्याने मिळवला तो गौरव सानप स्ट्रायकर यांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूवर अनेकांच्या नजरा असतात, कारण या खेळाडूच्या खेळानं आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य त्यानं गाजवलं. तो गौरव सानप आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या फटक्या खेळण्यामध्ये तो खेळाडू माहीर आहे. कमर्शियल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अनेक मोठ्या संघामध्ये त्यांना मी खेळताना पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला सुनील नाठे, तितक्याच ताकदीचा गोलंदाज, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा आपण पाहतोय गौरव सानप, त्यांच्या विपक्षामध्ये सुनील नाठे. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर कट केलाय आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सुनील नाठे यांचं चौकारानं स्वागत करण्यात आलं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावर 44 धावा, 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सुनील नाठे मात्र तयार होताना पाहायला मिळतील. गौरव सानप स्ट्रायकर एंडकडे. फुलर लेंथवरचा बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील. जरूर एक धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील मिळाली आहे. थोडासा थ्रो खराब आला. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या 46 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. आपण या स्पर्धेमध्ये 2024 मध्ये या दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अजूनही पराभव पाहिलेला नाहीये. दोन्ही संघ अनबीटन आहेत, परंतु आज कुणा एकाला तरी पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिला पराभव कोण स्वीकारणार तर कोणीही नाही, परंतु कुणाच्या वाटेला पराभव येतोय. त्यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल, काय प्रयत्न केलेत, वाह, जबरदस्त. सुनील नाटेंच्या माध्यमातून रिॲक्शन टाइम फार कमी असतो आणि आपण सातत्यानं चर्चा करतो की गोलंदाजी टाकल्यानंतर
त्याला परत एकदा रेडी होण्यासाठी वेळ लागतो आणि रिॲक्शन टाइम तिथे कमी असतो, कारण खेळाडू फलंदाज जो फटका खेळतो ना तो अतिशय वेगवान असतो. ज्यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला जातो आणि याही परिस्थितीमध्ये सुनील नाटेनं प्रयत्न खूप चांगले केले आणि कधी कधी असे झेल हातात बसून जातात, परंतु इथे गौरव सानप यांचा देखील झेल या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळाला. धावसंख्या 46, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर हुक केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना पाहायला मिळेल. गौरव सानप या फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे. दमदार स्ट्रोक, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर करण्यात आला होता, परंतु त्यावर हुकचा फटका खेळला आणि षटकार ठोकलाय. धावेंची भूक असलेला हा खेळाडू आणि हुकच्या माध्यमातून हा षटकार आलाय. धावसंख्या जाईल पुढे 52. अर्धशतक पूर्ण झालंय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाचं. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 सामने रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ खेळला. या स्पर्धेमध्ये 4 विजय मिळवले. कुंदेवाडी लायन्स संघ 2 सामने खेळला, 2 विजय त्यांनी देखील मिळवलेत. वडजिरे संघ 5वा सामना खेळतोय, कुंदेवाडी लायन्स संघ 3रा सामना खेळतोय. गतवर्षीचा विजेता संघ जो आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये 3रा सामना खेळतो आणि क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतं. सुनील नाटे गोलंदाजी करण्यासाठी पुढे एकदा तयार होतात. त्यांच्या विरुद्ध बऱ्याचशा धावा आल्यात, परंतु इथून पुढे कमबॅक करण्याची देखील आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना 8 षटकांची ही लढाई आहे आणि या 8 षटकांच्या बॅट आणि बॉल मधल्या लढाईत कोण जिंकणार, वडजिरे की दुसऱ्या बाजूला कुंदेवाडी. सुनील तयार होतील. समोर जर पाहिलं तर गौरव सानप यांना आपण पाहू शकता. 5 चेंडू आणि 13 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करताना गौरव सानप खेळत आहेत. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से और बैट का जवाब बॉल से दिया है. या अगोदर षटकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय विकेट मिळवत आहेत सुनील नाटे. गौरव सानप बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तिथे अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक शोधला आणि त्यानं लाजवाब झेल पकडलाय. त्याला माहिती या झेलचं महत्व काय आहे. खूप चांगला कॅच. विकेटचं बदल झाले. नवीन फलंदाज महेश बोडके मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल खूप सुंदर बॅटिंग केली होती महेश बोडके यांनी, परंतु समोर आव्हान असेल सुनील नाटे यांचं. 4 बाद 52 धावा धावफलकावर. शॉर्टबॉलचा वापर इथे देखील करण्यात आला. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर. प्रचंड वेगात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 52. 4 बाद 52 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. ओव्हर नंबर 7ला सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी अंकुश नाटे येत आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. स्ट्रायकर एंडकडे सागर शिवले यांना आपण बघतो. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गौरव सानपची विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ देखील मोठ्या आत्मविश्वासाने खेळेल, कारण ती महत्वाची विकेट होती. तिथे थोडासा धावा रोखण्याचा प्रयत्न तो संघ देखील त्यानंतर करेल. पुढे टाकला होता, बॉल हवेत आहे. हा फटका थोडासा मिसटाइम जरूर होता, परंतु नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झालाय. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 7व्या पर्वामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे हे आयोजन मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. ही स्पर्धा एक भावना आहे, इमोशन्स म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. कारण पराभूत झाल्यानंतरचं दुःख, जिंकल्यानंतरचा जो आनंद आहे तो लाखो रुपये देऊन देखील मिळत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलाय. लॉंगकडवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एकदा वाली, दुसरीचा प्रयत्न महेश बोडकेचा होता. सागर चेवलेने नकार दिला. एकच धावाली. धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकावरती धावसंख्या 55. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं
तर कुंदेवाडी लायन्स असा सामना मित्रांनो आपण सर्वजण बघतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. इथे उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवतोय. त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत आम्ही सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने करतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडलेत, त्यांचंही स्वागत. यावेळेस हा चेंडू आपण पाहू शकता. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना असेल. बघत काय निर्णय येईल ते देखील बघणं गरजेचं आहे. बघत काय निर्णय असेल आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. येस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या झाली आहे 56 धावा, 56 रन्स. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मुख्य पंच दीपकजी पिळगावकर सर यांच्या माध्यमात. गोलंदाजी करण्यासाठी पुढे एकदा तयार होतील अंकुश नाठे यांना आपण बघू शकता. समोर जर पाहिलं तर महेश बोडके स्ट्रायकर एंडकडे पाहिल्या मिळत आहेत. सागर चेवले दुसऱ्या बाजूला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर त्यांना देखील आपण पाहतोय. फुलर लेंथ वरचा बॉल, हा चेंडू देखील हवेत आहे आणि तिथे पकडला जातोय झेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज महेश बोडके काल चांगली बॅटिंग केली, परंतु आज स्वस्तात बाद होत आहेत. शून्याचा चष्मा घालून माघारी विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. विकास माळी खूप चांगले झेल घेताना बघायला मिळाले. गौरव सानपचा देखील एक चांगला झेल विकास माळी यांनी पकडला होता. महेश बोडके यांचा देखील झेल त्यांनी चांगल्या पद्धतीने पकडला. सेफ हँड. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देवा काकड यांना आपण बघू शकतो. tenniscricket.in च्या माध्यमातून काल सिन्नर टेनिस प्रीमियर लीग तिसऱ्या दिवसामध्ये जवळपास 23,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा काल पाहिली. आज देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडले, त्यांचंही स्वागत. 5 बाद 56 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 7 चा खेळ सुरू असताना आपण पाहू शकता. अंकुश नाठे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. शतरक्षक डीप मध्ये आहेत. विकास माळी तिथे चेंडूवरती येणार आहेत. एकच धाव येते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या 57 आकड्यावरती जाणार. संदेश आव्हाड आणि गौरव सानप बाद झाल्यानंतर धावसंख्या थोडीशी मंदावली आणि तिथून पुढे धावा थोड्याशा स्लो होताना पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाहीये. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. चांगली गोलंदाजी अंकुश नाठे. याही वेळेस फुलर लेंथ, याही वेळेस फलंदाजाला बंदिस्त ठेवलं. एकच धावेल. हा टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात कारगर चेंडू आपण म्हणू शकतो. फुलर लेंथ, यॉर्कर लेंथ वरचा बॉल. धाव इथे नाहीये. माफ करा, एकच धाव आहे. ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 7 ओव्हर संपलेले आहेत आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 58. 58 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. आज सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामधला हा सामना क्रमांक 6. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे. 8वं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आनंद दिघे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. बॉल हवेत आहे. फाईन लेग इंटरेस्टेड होता, परंतु चेंडूवरती पोहोचू शकलेला नाहीये. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय. सागर चेवले धाव घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बाद कोण आहेत ते देखील आपल्याला पाहायचंय. नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय देखील येईल, कारण इथे आपल्याला काय वाटतं यापेक्षा पंचांचा जो निर्णय आहे ना तो फार महत्वाचा असतो. आता बाहेरून अनेकांना वाटत असेल हा बाद आहे तो बाद आहे, परंतु जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही ते फार महत्वपूर्ण ठरतं. आता इथे क्रीज सोडली नाही देवा काकडने आणि आपलं घरटं सोडलं सागर चेवलेने, त्यामुळे सागर चेवले यांना माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होतं.
थेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शेवटचं षटक मैदानावरती सुरू आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपोरून चेंडूवरती येत आहेत. विकास माळी यांना आपण बघू शकता. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न करण्यात आला. थोडंसं फंबल. 2 रन मुकम्मल. धावसंख्या 2च्या साह्याने पुढे जाते 61 या आकड्यावर. सुरुवातीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, परंतु त्यानंतर जे महत्वाचे झेल होते ना ते मात्र पकडले गेले. धावसंख्या 61. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लीग फॉर्मॅटमध्ये आपण सातत्यानं चर्चा करत आलो की लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही पराभूत जरी झाले ना एखादी मॅच, तरी तुम्हाला बरंचसं शिकायला मिळतं. ज्या झालेल्या चुका आहेत पराभवानंतर त्या सुधारून परत मैदानावरती उतरण्याची एक संधी तुम्हाला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळला. मनगडाचा खूप चांगला वापर करत असताना एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1च्या साह्याने धावसंख्या वाढली. 62 धावा. 7.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. अर्थात शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण मैदानावरती अनुभवतो आहे आणि एक चांगली मॅच, एक रंगतदार सामना, एक उत्कट लढत आपल्याला इथे बघायला मिळेल. लॉफ्ट केलाय. समोर बॉलला उडवलंय, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, परंतु एक टप्पा चेंडूने मैदानात घेतलाय आणि दुसरा थेट मैदानाच्या बाहेर घेतलाय. चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सहा बाद 66 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 8 सुरू असताना अर्थात शेवटचं षटक मैदानावरती सुरू आहे. अनंत दिघे चौकार आलाय. समोर जर पाहिलं तर अक्षय पालवे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सकाळच्या 17 पासून आपण चर्चा केली की फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये विविध तंत्र क्रिकेटमध्ये आहेत. त्या तंत्राचा वापर तुम्हाला करावा लागतो. बॅटिंगची कौशल्य आहेत, त्या कौशल्याचा वापर तुम्हाला मैदानामध्ये करावा लागतो. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल. लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 बाउन्स कलेक्शन केल्या जाईल. एकदा पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केलाय. थ्रो काय सुरेख आलाय. रिटर्न खूप चांगला आलाय, परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल जरूर. एकच धाव आहे. गणेश जगताप सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती, परंतु एकच धाव मिळाली. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होईल. म्हणजे पहिला डाव संपणार आहे. 67 झाल्यात. जिंकण्यासाठी कुंडेवाडी लायन्स संघाला 48 चेंडू आणि 68 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
षटकांमध्ये आणि 68 धावा बनवण्यासाठी आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे 2 फलंदाज आनंद दिघे आणि विकास माळी हे 2 फलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सागर चेवले यांना आमंत्रित करण्यात आलंय. मुख्य पंचांचा इशारा देखील आलाय. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन सागर चेवले तयार. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस. बॅट स्विंग चांगला होता परंतु संपर्क झालेला नाहीये. अनंत दिघे यांना आपण पाहतोय ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या बाजूला विकास माळी आहेत ज्यांनी चांगली फिल्डिंग केली. हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सागर चेवले यांना आपण बघू शकता. पहिलं षटक टाकतायत. पहिला चेंडू तर अतिशय चांगला हाताळलाय. डॉट बॉल आलाय. यावेळेस देखील लाऊड अपील होताना पाहायला मिळतं. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच पंचांनी देखील हेरला स्पष्ट नकार दिला. धावफलकावरती धावसंख्या 0 आकड्यावर 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले. ऑस्ट्रेलियन रणनीती ज्याला आपण म्हणतो की थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघावर करायचा आणि तो प्रयत्न इथे गौरव सानप आणि टीमचा राहिला. धावसंख्या स्थिर आहे. 0 आकड्यावर सागर शेवले चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. सागर शेवले. यावेळेचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. झेलची संधी आहे आणि तिथे चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. पहिला फलंदाज 0वर बांधून माघारी जातोय. विकेटचं पतन. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. मैदानात उतरली पहा रॉयल चॅलेंजर वडजिरे. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक साही सिद्धी इंडस्ट्रीज माळेगाव MIDC. माननीय भारतभाऊ बोडके. किट पार्टनर इंजिनियर माननीय रामनाथ सांगळे. सिद्धिविनायक असोसिएट्स. 68 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का बसलाय. फलंदाज आपण जर पाहिलं तर अंकुश नाटे माघारी गेलेत. माफ करा, अंकुश नाटे आलेत आणि फलंदाज अनंत दिघे माघारी गेलेत. सागर शेवले यांनी मात्र विकेट मिळवून दिली आहे संघाला. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात येथे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 68 धावा रोखायच्या आहेत. 68 धावा कुंदेवाडी लायन संघाला बनवायचे आहेत. कोण कुणाचा विजयाचा रथ थांबवतोय ते देखील पाहायचं. यावेळेस लेटकटचा हा फटका क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण केली जाईल. 1च्या साह्याने धावसंख्या वाढेल. धावफलकावर 1 धाव 1 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या डावामध्ये देखील धावा बनवण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागला. याही दुसऱ्या डावामध्ये तर 68 धावा बनवत असताना थोडासा दबाव तर असेलच कुंदेवाडी लायन संघाला आणि त्यातल्या त्यात पहिल्या षटकामध्ये विकेट आल्यानंतर हा दबाव अजून थोडासा वाढलेला असेल. परंतु एखादी भागीदारी जर झाली, क्रिकेटमध्ये भागीदारी फार गरजेची असते आणि क्रिकेट हा भागीदारीचा खेळ आहे आणि इथे जर भागीदारी झाली तर थोडासा दबाव हटवण्याचा प्रयत्न देखील होईल फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. एक बाद एक अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 67 धावांची अजून आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय सागर चेवले यांना. जायगावचे खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय. कट केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. इथे चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिला चौकार आलाय आणि विकास माळी यांच्या बॅट मधून खेळला गेलेला हा फटका खूप सुंदर फटका होता. कलात्मक फटका होता. गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग केला. थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता त्यावर बॅट टाकली. कव्हर पॉइंटला क्लिअर केलं. बॉल वेगात गेला चौकारासाठी. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 5. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली आहे ती म्हणजे 5 धावा. एक फलंदाज बाद आहे गौरव सानप. यावेळेस कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती कव्हर पॉईंट वरून संदेश आबाड पोहोचलेले आहेत. एकच धाव मिळेल. एकच्या पद्धतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावर धावा 6. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल या धावसंख्येचा ते देखील आपल्याला बघायचं आहे, कारण 68 बनवायचे आहेत. एक रणनीती नक्कीच कुंदेवाडी लायन्स संघाने देखील बनवली असेल. ज्यावेळेस तुम्ही धाव्यांचा पाठलाग करता त्यावेळेस कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्हाला हल्ला करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध संयमाने क्रिकेट खेळायचं आहे, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार गरजेच्या असतात. कारण क्रिकेटमध्ये रणनीती फार गरजेची असते. स्ट्रॅटर्जी आपण ज्याला म्हणू शकतो आणि त्या रणनीतीचा वापर नक्कीच केला जाईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल परंतु सफेशल फेल ठरेल. बॉल शिफारशीच्या पलीकडे. धावा 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 10. एक फलंदाज बाद असताना विकास माळी चांगली फलंदाजी देखील करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. 1 बाद 10. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 22च्या साहाय्याने एक धाव आली आहे. ज्यावेळेला फलंदाज चुकतात, यष्टीरक्षक चुकतात आणि त्यानंतर 2 फलंदाज मिळून जी धाव पूर्ण करतात ती 22च्या साहाय्याने. इथे देखील 22च्या मदतीने एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या इकडे वाढली. धावफलकावर धावा 11. गौरव सानप गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू आउटसाइड द ऑफ. पंचांनी नो बॉलचा कॉल दिलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा डब्बा आहे आणि फ्री हिटची संधी आता अंकुश नाठे यांना हात खोलण्याची संधी मिळाली आहे. फ्री हिट. बिग हिट केला या फ्री हिटच्या चेंडूवर आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या वाढली आहे 16. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलंय. इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळतंय. चातुर्याचं क्रिकेट बघायला मिळालं. 100 रूपांतर 2 मध्ये झालं. ज्यावेळेला पहिली धाव तुम्ही वेगवान घेताना त्यावेळेला गोलंदाजावर तुम्ही दबाव टाकता आणि गोलंदाजावर थोडासा दबाव येतो. त्यानंतर थोडंसं फंबल देखील होतं आणि त्याचं रूपांतर 2 मध्ये देखील करता येतं. हे इथे बघायला मिळालं. 2 धावा आल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या वाढली 18. अंकुश नाटे यांना आपण बघू शकता. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. या 68 धाव्यांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर अगदी याच पद्धतीने बॅटिंग करणं बंधनकारक. आणि इथे जर तुम्ही बघितलं ना तर फक्त चौकार आणि षटकाराने तुम्ही हा सामना जिंकू शकणार नाही, तर इथे सिंगल डबल्स हे देखील फार गरजेचे असतात क्रिकेटमध्ये. गॅपमध्ये बॉल वेगात जाईल. वाफ. सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 मिळत आहेत. अजून एक चौकार येतोय. 4 रन्स. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 ओव्हर नंतर 22 धावा. एक फलंदाज बाद. 22 लॉस ऑफ 1 विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य अर्थात ड्रिंक्स ब्रेक आपण प्रत्येक 4 ओव्हर नंतर इथे घेतोय आणि त्या ड्रिंक्स ब्रेकसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलं, ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य दिलंय, सन्माननीय सतीशजी नेहे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 22. एक फलंदाज बाद असताना तिसरं षटक सुरू होतं आणि तिसऱ्या षटकासाठी पुढच्या एकदा आमंत्रित करण्यात आलंय सागर शेवले यांना, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये एक विकेट मिळवून दिली आहे संघाला. मोठा फटका खेळायचा आहे. संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल हे त्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जर पाहिली तर पूर्णपणे स्थिर आहे 22 या आकड्यावर.
शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 35 आणि धावा बनवायच्यात 46 धावा. विकास माळी स्ट्रायकर एनकडे तर सागर शेवले गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू अगदी कलेक्शन चेंडूचं होतंय. एक टप्पा घेत चेंडू अडवलं आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली. धावफलकावरती जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण बघतोय. सिन्नर तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे आणि आज 4थ्या दिवसामध्ये आपण सर्वजण त्याच स्पर्धेचा आनंद घेतो. त्यावेळेस आडव्या बॅटने बॉलला खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एकदा वाली आहे, दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. 26 धावा. सिंगल डबल्सने गोलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. हे देखील फार गरजेचं असतं. सिंगल डबल्सवरती देखील तुम्हाला भर द्यावा लागतो. श्वासाचं काम एकेरी दुहेरी धावा क्रिकेटमध्ये करतात आणि इथे धावसंख्या देखील वाढली आहे. 26 धावा. एक एक मोती भरून तुम्हाला माळ बनवावी लागते. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्याच पद्धतीने एक एक धाव भरून तुम्हाला या सामन्याला विजयापर्यंत घेऊन जायचंय. विकास माळी स्ट्रायकर एनकडे पाहिल्या मिळत आहेत. लॉफ्ट केला यावेळेस. मिड विकेटला आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. तिथे एक टप्पा घेत चेंडूला अडवलं जात आहे. एकदा वाली आहे, इथे दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव आली. 1च्या साह्याने धावसंख्या वाढली. 27. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावा अजूनही आवश्यक आहे. 32 बॉल 41. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर निर्धाव चेंडू सातत्याने टाकले, एखादी विकेट जर त्यांना इथे मिळाली तर ते देखील मॅचमध्ये परत एकदा पुनरागमन करू शकतात. हे 2 फलंदाज इथून पुढे अशाच पद्धतीने फलंदाजी जर करत राहिले तर फलंदाजी करणारा संघ देखील विजय या सामन्यामध्ये मिळवू शकतो. त्यामुळे मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. शॉर्टबॉलचा वापर केलाय. खूप चांगला फटका खेळलाय. लेटकटचा हा फटका खेळलाय. शर्यत लागली आहे परंतु शर्यत चेंडू जिंकेल, कारण या मैदानाची आउटफील्ड भरपूर वेगवान आहे. धावा 4 मिळतील. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 4च्या साह्याने धावसंख्या वाढली. धावफलकावर 31 धावा. शेवटचे 31 चेंडू 37ची आवश्यकता. अंकुश नाटे 7 चेंडू 16 वर नाबाद आहेत. विकास माळी 8 चेंडू आणि 13 धावांवर नाबाद आहेत. चांगली भागीदारी केली आहे. 31 बॉल 37 रन. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस देखील वाह, खूप चांगला फटका. म्हणजे क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं ना तर चेंडूची गुणवत्ता जी असते त्या गुणवत्तेवर तुम्हाला फलंदाजी करावी लागते. इथे 100 रूपांतर 2 मध्ये देखील झालेला आहे. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 33. 11 धावा प्रतिषटक या सरासरीने धावसंख्या सुरू आहे आणि रिक्वायर्ड रन रेट प्रतिषटक 7 आहे, कारण 30 चेंडू मध्ये 35 पाहिजेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तीन षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 33. एक फलंदाज बाद. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर अक्षय पालवे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. विकास माळी, आमचे अध्यक्ष सन्माननीय किरण अण्णा गोजरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत. तीस चेंडू 35 ची आवश्यकता. अक्षय पालवे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. हे षटक महत्वपूर्ण राहील. या षटकामध्ये काय घडामोडी घडतायत, या ओव्हरमध्ये एखादा विकेटचा शोध घेतला जाईल का ते देखील पाहायचंय. परंतु दुसऱ्या बाजूला अंकुश नाटे इंटेलिजंट क्रिकेट खेळत आहेत. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी कशी करायची ते अंकुश नाटेनं दाखवलं. इथे आपल्या भाषेत जिकारचा बॉल तिकडे कसा खेळायचा, अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग होताना पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 30 धावा बनवायच्यात. 35 गोलंदाजीसाठी अक्षय पालवे समोर जर पाहिलं तर विकास माळी. चांगला फटका अलॉंग द कार्पेट बॉलला खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॉल जर थोडासा गॅप मध्ये गेला तर 2 धावा नक्कीच मिळतात, कारण मैदान मोठं आहे. गोलाकार मैदान सुरुवातीला पूर्वीच्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर इतकं गोलाकार मैदान कधी मिळत नव्हतं.
आज सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये एक सुंदर मैदान आहे, तितकंच सुंदर आयोजन सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं आपण सर्वजण बघतो आहे. एक बाद 35 धावा धावफलकावर बॅटचा एज. आणि यस, आपण चर्चा केली की या ओव्हरमध्ये एखाद्या विकेटचा शोध घेतला जाईल का, आणि नक्कीच त्या विकेटचा शोध घेतलाय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज विकास माळी बॅक टू द पवेलियन. ड्रिंक्स ब्रेक जाऊ द्या. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारीख. ड्रिंक्स ब्रेक आहे. पस्तीस वर 2 विकेट, 28 चेंडू 33 धावांची गरज. यस, फुलर लेंथ वरचा बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने, माफ करा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. 2 धावा जरूर मिळतील. 2च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 37 धावा धावफलकावर देत. हो, यावेळेस बॅटचा एज जरूर घेतला होता, परंतु निलेश बागुल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 38. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 26 आणि 30 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. कुंदेवाडी लायन संघाला विजय मिळवण्यासाठी अजूनही 30 धावा पाहिजेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 26. या सामन्यामध्ये अजून एक गोष्ट आपण सातत्यानं चर्चा करत आलो त्या बाबतीत की दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये अजून पराभव पाहिलेला नाहीये. दोन्ही संघ अनबीटन आहेत, परंतु आज कोण कोणाचा विजयाचा रथ रोखतोय. चांगला बॉल, खूप चांगला बॉल, भन्नाट वेग, प्रचंड वेगात टाकला गेलेला हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 38 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदललं जाईल. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 25 धावा पाहिजे 30. अंकुश नाटे स्ट्रायकर यांकडे 18 धावेवरती नाबाद आहेत. महेश वारुंगसे 3 धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतात. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला ढकललं हलक्या हाताने. एक धाव पूर्ण होईल आणि ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 39. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 29. 24 बॉल 29 रन. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
सिन्नर शाखा. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर. प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि धाबा बनवायच्यात 29. गोलंदाजी करण्यासाठी निलेश बागुल यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. स्ट्रायकर एंडकडे अंकुश नाठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे आणि निर्णयाला चॅलेंज देखील केले. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. व्हाईट बॉल आहे का ते चेक केलं असेल. शिक्षण व गुणवत्तेनुसार चा वापर केलाय. तिथे बिटवीन द कॅप बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. भरपूर वेळ होता, भरपूर रूम मिळाला अंकुश नाटेला हा फटका खेळण्यासाठी. बॉल सीमारेषेच्या पार. शानदार चौकार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी कुंदेवाडी लायन चमकणार. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक शिव स्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी. फीड पार्टनर स्वर्गीय बाळासाहेब नाठे मित्र परिवार कुंदेवाडी लायन. 44 झाल्यात. अजूनही 24 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 23. यावेळेस देखील वा इंटेलिजंट खूप चांगल्या पद्धतीने खेळवताना पाहायला मिळतं. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली. धावफलकावर आपण पाहू शकता 46 धावा. अंकुश नाठे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. अंकुश नाठेने जर नाबाद हा सामना जिंकून दिला कुंदेवाडी लायन संघाला तर गणेश शिरसाट सर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस सुंदर फटका आहे. बिटवीन द गॅप आहे. वा झकास. भेळ सेंटरच्या बॅनरला बॉल जाऊन आदळलाय आणि रिझल्ट देखील झकास आलाय. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आणि कुंदेवाडी लायन्स संघाच्या धाव्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यातल्या 29 धावा अंकुश नाठेनं बनवल्यात. नाबाद तो फलंदाजी करतोय. 13 चेंडू आणि 29 धाव्यांवर तो नाबाद आहे. कमी गतीने टाकलेला बॉल. इंटेलिजंट क्रिकेट पुढेच एकदा पाहायला मिळालं. एक सिंगल प्राप्त केली जाईल. चौकारानंतर एक सिंगल आली आणि धावसंख्या 1ने पुढे गेली 51. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आणि जरूर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी देखील राहिला. गोलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय. इथून पुढे लागोपाठचे निर्धाव चेंडू येणं फार गरजेचं आहे. इथून पुढे लागोपाठचे विकेट येणं फार गरजेचं आणि त्यानंतरच रॉयल चॅलेंजर्स वर्ल्ड या मॅच मध्ये येऊ शकतो. 2/51. खराब चेंडू याही वेळेस. बॉल हवेत आहे आणि फाईन लेग सीमारेषेच्या अगदी जवळ बॉलला अडवलंय. महेश बोडके तिथे आहेत. खूप चांगले एफर्ट पाहायला मिळालेत. धावसंख्या 2ने वाढती. धावा झाल्या 53. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी खराब गोलंदाजी होते. आखूड टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते.
तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी देखील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 19 चेंडू आणि पाहिजे धावा 15. 53 झाल्यात. महेश वारुंगसा यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. हे देखील एक प्रतिभावंत गोलंदाज फलंदाज आहेत. दोन बाद 53. 19 बॉल 15ची गरज. यावेळेस बॅटचा एज जरूर होता, परंतु तिथे गौरवपासून थोडंसं दूर राहिला. एक डाव पूर्ण होईल. ओव्हरचा खेळ संपेल. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत 54. 2 बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा पाहिजेत 14. 18 चेंडू 14 धावांची गरज. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तर गोलंदाजी करण्यासाठी अक्षय पालवे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अक्षय पालवे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे गणेश शिरसाट सर यांच्या वतीने. जर कोण आहे STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. अक्षय पालवेनं जर अंकुशची विकेट मिळवली तर गणेश शिरसाट सर यांच्या वतीने त्यांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. स्ट्रायकर यांकडे महेश वारुंगसा यांना आपण पाहू शकता. गोलंदाज अक्षय तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. वाह, प्रचंड वेग, भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल इथे पाहायला मिळालाय. अगदी बॅट येईपर्यंत बॉल वेगात आहे गौरव सांडपच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ही दृश्य बघायला मिळतात. बॅटचा एज सुद्धा होता. त्यावेळेस देखील वेगात टाकलाय बॉल हवेत आहे. नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. आशापूर टेंबुरवाडी एक्सप्रेस अक्षय पालवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील 6 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्याला मिळाली होती. इथे देखील 2 चेंडू हाताळले. 1 धाव खर्च केली आहे. 16 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर रेनकडे अंकुश नाटे येत आहेत. अक्षय पालवेनं जर अंकुशची विकेट घेतली तर गणेश शिरसाट सरांच्या वतीने अक्षय पालवेला देखील 500 रुपयांचं प्राइज आहे. आणि अंकुश नाटेनं जर नॉटआउट सामना जिंकवला तर त्याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक गणेश शिरसाट सरांच्या वतीने. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने बॉलला स्टिअर केलंय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळलाय. एकच धाव कंप्लीट होईल. पुश करो और खुश रहो, हेच चित्र बघायला मिळतं. धावसंख्या 56. शेवटचे चेंडू 15. धावा पाहिजेत 12. या वेळेला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ फलंदाजी करत होता. कंपॅरिझन जर आपण केलं तर 5 ओव्हर नंतर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने 40 धावा बनवल्या होत्या. त्यांचे 3 फलंदाज बाद होते. इथे 56 झाले 5.3 ओव्हर नंतर. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि इथे अक्षय पालवेच्या या चेंडूने महेश वारुंगसेला विचारलं असेल हाऊ आर यू, चहा पाणी झाला का नाही. मला वाटतंय 1 बाउंडचा इशारा देण्यात आलाय. नाही दिलाय. ओक्स डॉट बॉलची नोंद होईल. धावसंख्या 56. 14 चेंडू मध्ये पाहिजे धावा 12. महेश वारुंगसे यांना आपण पाहू शकता. स्ट्रायकर रेनकडे गोलंदाजी करण्यासाठी अक्षय पालवे. वाह, याही वेळेस बॅट तर फिरली परंतु संपर्क झालेला नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अक्षय पालवेचं कौतुक करावं लागेल. कारण एक छोट्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, अर्थात माफक धावसंख्येचा पाठलाग करत असताना अक्षय पालवेच्या व्यतिरिक्त असा कोणताही गोलंदाज नाहीये की ज्यानं त्याच्यासारखी काटकसर केली. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. विकेटची संधी आहे आणि तिथे विकेट मिळवली जाते. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
आणि अक्षय पालवे यानं 2 षटकं टाकली, 8 धावा दिल्या, 2 विकेट त्याने मिळवल्या. अक्षय पालवेच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आणि सतीश नेहे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक इथे अक्षय पालवेसाठी या गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. मनोज लोहकर येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढली, धावा झाल्या 57, अजूनही 11 धाव्यांची गरज. आडवा बॅटनं बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतात. 1 धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. सतीश नेहे साहेबांच्या वतीने अक्षय पालवे, आशापूर एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाने आज जबरदस्त गोलंदाजी केली त्याला 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या या गोलंदाजीसाठी. चांगला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक यस पकडला झेल. विकेटचं बदल होत आहे. फलंदाज मनोज लोहकरे बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा आपल्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. 2 विकेट इथे मिळालेले आहेत आणि इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ देखील कमबॅक करू शकतो. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची आवश्यकता आहे. गौरव सानप गोलंदाजी करण्यासाठी. आपण जर पाहिलं एका बाजूला अंकुश नाटे जरी एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतात, परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना कोणी साथ द्यायला तयार नाहीये. 32 धाव्यांवर ते नाबाद फलंदाजी करतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल हवेत आहे, अजून एक विकेट मिळण्याची संधी आहे आणि समीर सय्यद चेंडूच्या खाली पोहोचतायत. मिळते अजून एक विकेट. अजून एक फलंदाज भूषण पोटे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सिन्नर शाखा
शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आणि या धावा रोखण्याची जबाबदारी आता निलेश बागुल यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. ज्यांनी मागच्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या ते इथे 9 धावा रोखतील का? कारण समोर जर पाहिलं तर अंकुश नाटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू आणि 32 धावेवर अंकुश नाटे नाबाद फलंदाजी करताना बघायला मिळालेत. या मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवताना ते पाहायला मिळालेत. संकट समयी जो लढतो तो खरा योद्धा असतो. 6 चेंडू 9 धावेंची आवश्यकता आहे. निलेश बागुल यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला सुनील नाटे आत्ताच नव्यानच दाखल झाले. 2 चेंडू त्यांनी देखील खेळलेत. त्यांना खातं उघडायचं आहे. परंतु अंकुश नाटे मॅच फिनिश करेल का? मॅच मधला हिरो अंकुश नाटे बनेल का? ते देखील आपल्याला पाहायचं आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहतोय. आज दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मध्ये आज सर्वच लढती निर्णायक झाल्यात आणि आज सर्वच लढती जर आपण पाहिल्या तर अतिशय चित्तथरारक होताना पाहायला मिळाल्या. 6 चेंडू 9ची गरज आहे. निलेश बागुलच्या विपक्षामध्ये अंकुश नाटे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. थ्रो येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. 61 धावा धाव फलकावर. समीकरण बदललं. 5 बॉल आणि 7 रन. आज वडांगणी सनरायझर संघाने 2 सामने जिंकले परंतु ते दोनही सामने अतिशय चुरशीचे झाले आणि आज शेवटची मॅच देखील त्याच दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. कोणी हार मानत नाहीये. 5 चेंडू आणि 7ची गरज. निलेश बागुल यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर जर पाहिलं तर अंकुश नाटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि झेल झालाय. विकेट मिळाली अंकुश नाटे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 4 चेंडू आणि आता 7 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 रन. अंकुश नाटे बाद झालेत. ज्या फलंदाजाने संघासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती ते मात्र बाजून परतलेत. नवीन फलंदाज पाहूयात कुणाला इथे आमंत्रित केलं जात आहे. दादा लोंढे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल आहे. अंकुश नाटे संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. अंकुश नाटेसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगला खेळ त्यांना देखील केलाय. आता दादा लोंढे आले. दादा लोंढेची दादागिरी पाहायला मिळेल का ते देखील मैदानावरती पाहायचे. 10 क्रमांकाची जर्सी आहे. मैदानावरती दाखल तर झालेत. 4 चेंडू आणि 7ची आवश्यकता. निलेश बागुल शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची विकेट देखील मिळवून दिली आहे. कुंदेवाडी जिंकणार की वडजिरे जिंकणार? कधी मॅच कुंदेवाडीला चालली आहे तर कधी वडजिरेला चालली आहे. 4 बॉल 7ची गरज. पाहुयात स्ट्रायकर एंड कडे दादा लोंढे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 बॉल 7 रन. एसटीपीएल आपण पाहतोय. निलेश बागुल गोलंदाजी करण्यासाठी लॉफ्ट केलाय. समोर बॉलला खेळलाय. ओव्हर द बॉल बिटवीन द गॅप. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ला भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. दादा लोंढेची दादागिरी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळते. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा पाहिजेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव आलाय. मॅच परत एकदा बदलली आहे. शेवटचे 2 बॉल 3 रन. वडजिरे की कुंदेवाडी? विजयाचा रथ कोण कुणाचा थांबवतोय? कारण या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ असे आहेत की त्यांनी अजूनही पराभव पाहिलेला नाहीये. त्यांनी विजयाची चव तर चाखली आहे. पराभवाची चव कुणाला चाखायला मिळेल का? या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल ते देखील पाहायचंय. 2 बॉल 3 रन. निलेश बागुल गोलंदाजीसाठी. हो यावेळेचा चेंडू खराब आहे. बॉल वेगात चाललाय. खेळ खल्लास. सामना जिंकलाय.
कुंदेवाडी लायन्स बॉल टाकला अभिनंदन. आणि हार्ड लक रॉयल चॅलेंजर्स बळझिरे. खूप चांगला खेळ आपण देखील केलाय. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कुंदेवाडी लायन्स. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच साठी अंकुश नाटे आपण यायचे. अक्षय पालवे आपल्याला देखील विनंती. आमचे विनोद भाऊ दंताळ उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत.